रिपब्लिकन सेना फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेईल, किरणभाऊ घोंगडे यांचे वक्तव्य। दिनांक 7 मार्च 2025 रोजी दुपारी 2 वाजता शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे रिपब्लिकन सेना जिल्हा पदाधिकारी आढाव क्रियाशील सभासद नोंदणी बैठक संपन्न झाली। यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून युवा प्रदेशाध्यक्ष किरणभाऊ घोंगडे यांची उपस्थिती लाभली। बैठकीच्या अध्यक्षतेखाली जिल्हाध्यक्ष कैलास जोंधळे हे होते। यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते यांना बोलताना युवा प्रदेशाध्यक्ष किरणभाऊ घोंगडे म्हणाले की सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन सेना पक्ष राजकीय पलटावर आला आहे। रिपब्लिकन सेनेचा झेंडा व अजेंडा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा आहे। जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यातील पदाधिकारी संघटनात्मक बांधणी करून पदाधिकारी यांनी क्रियाशील सभासद नोंदणी करून घ्यावी। त्याचबरोबर शिव फुले शाहू आंबेडकर यांचे विचार सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांचे नेतृत्व घराघरात पोहोचले पाहिजे। यासाठी प्रयत्न केला तर येणाऱ्या काळात रिपब्लिकन सेना फिनिक्स पक्षावानी भरारी घेईल असं आत्मविश्वास वाटतो। त्यामुळे कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन सुद्धा युवा प्रदेशाध्यक्ष तथा हिंगोली जिल्हा प्रभारी किरणभाऊ घोंगडे यांनी केले। यावेळी जिल्हाध्यक्ष कैलास जोंधळे, युवा जिल्हाध्यक्ष विकी काशिदे, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष भीमराव इंगोले, अब्दुल हफीज जहागीरदार, युवा जिल्हा कार्याध्यक्ष भीमानंद काळे, जिल्हा महासचिव गोरख खिलारे, जिल्हा उपाध्यक्ष बालासाहेब घनसावत, युवा जिल्हा महासचिव आकाश दातार, जिल्हा प्रवक्ते समाधान खंदारे, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष कामाजी खिलारे, कळमनुरी तालुका अध्यक्ष बालासाहेब पाईकराव, हिंगोली तालुका अध्यक्ष भारत गडधणे, औंढा तालुका अध्यक्ष पंडित सुरेतर, वसमत तालुका अध्यक्ष देवाभाऊ कांबळे, शेनगाव युवा तालुका अध्यक्ष दिनकर उबाळे, शेनगाव तालुका उपाध्यक्ष राजू उबाळे, तालुका सचिव संजय वाकळे, तालुका प्रवक्ते वैभव उबाळे, औंढा तालुका परिषदी प्रमुख संदीप राठोड, विशाल वैराट, वसमत तालुका सचिव शाहीर रेड्डी, हिंगोली तालुका उपाध्यक्ष राजू सरतापे, गौतम सरतापे, समगा सरपंच इंगले, कोथळ सर्कल अध्यक्ष लखन सरतापे, कोरुंदा सर्कल अध्यक्ष चंद्रभान गजभार, सिद्धार्थ ठोके आदी पदाधिकारी कार्यकर्ते या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते। समृद्धी मराठी न्यूजसाठी हिंगोलीवरून सुमेध मस्के।